पुढे आपण जातोय साताऱ्यामध्ये हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे। देशोविदेशातील 8000 धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत। जगातील खडतर मॅरेथॉन म्हणून सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा ओळखली जाते। खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ध्वजाचं रोहण करून स्पर्धेला सुरुवात झाली आहे। यंदाची ही 13वी मॅरेथॉन स्पर्धा असून या वर्षीची थीम हम योद्धा अशी ठेवण्यात आली आहे। जगभरात नावाजलेली आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनला आत्ता काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देश विदेशातून आलेले अनेक धावपटू या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळी 6:30 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या मॅरेथॉनला सुरुवात झाल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळतंय। या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जगभरातल्या ज्या खडतर मॅरेथॉन आहेत, ज्या मॅरेथॉनचा रूट खडतर आहे, यातला हा साताऱ्याचा खडतर असा रूट मानला जातो आणि यामध्ये धावण्यासाठी अनेक धावपटू इच्छुक असतात आणि या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये येऊन हा थरार सगळा हे धावपटू अनुभवत असतात। ही 13वी हिल मॅरेथॉन आहे आणि यामध्ये जवळपास 8000पेक्षा जास्त धावपटू रनर्स मॅरेथॉन धावपटू सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते। देश विदेशातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी धावपटू धावत असतात। प्रशासनातले अनेक अधिकारी सुद्धा यामध्ये सामील असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते आणि ही जी स्पर्धा आहे ही सातारा पोलीस कवायत मैदान इथून सुरू होते। समर्थ मंदिर परिसर बोगदा परिसरातून हा मार्ग पुढे जात असतो आणि यवतेश्वर घाटातला खडतर मार्ग पार करून ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडत असते आणि यामध्ये जवळपास 8000 धावपटू सहभागी झाले आहेत। कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।